म्हैसाळ माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा. भाजपा नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्यासह मान्यवरांनी भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला. म्हैसाळ येथील माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे, खासदार संजय काका पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, युवा नेते सुशांत खाडे, जनस्वराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी भेटून अभिष्टचिंतन केले. विविध सहकारी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं श्री शिंदे यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. शांती अर्बन सोसायटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ रश्मी शिंदे म्हैसाळकर, वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे संचालक दौलतराव शिंदे म्हैसाळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप कुमार पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक अप्पाण्णा चौगुले, वसंतदादा पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष धोंडीराम मगदूम, वसंत सोसायटीचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, शांती अर्बनचे उपाध्यक्ष डॉ. तात्यासाहेब चौगुले, विश्वास चव्हाण, विनोद शिंदे, राधाबाई शिंदे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका छाया घोडके, कुमुदिनी माने पाटील हे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुनीता शिंगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, म्हैसाळ.